सर्वप्रथम आज पूर्ण राज्यभर हिंदी सक्ती भाषेच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. शिवसेनेने केलं, सर्व मराठी भाषिकांनी केलं आणि तो जो GR होता या सरकारने काढलेला भाजप, त्याची होळी केली. मी सुद्धा स्वतः मराठी भाषा समितीने जे आंदोलन आयोजित केलं होतं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार संघाच्या समोर जी होळी झाली त्याच्यात मीही सहभागी होतो. माझ्यासोबत असंख्य शिवसैनिक सुद्धा होते. एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारलेली आहे. मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती. त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाचं आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करता नाही येणार, परंतु सगळेजण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला हा डाव उधळला होता. आजही हा डाव उधळून टाकलेला आहे. मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची, मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची, असा याच्यामध्ये एक छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्ष इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे ही फूट पडली नाही. या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं, म्हणून मराठी माणसात फूट पाडायची. हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच. आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल. आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये. एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द केला. मग आता हा GR रद्द केला, कोणी GR काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे. भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे. आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे. माझी आता अपेक्षा नव्हे, माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची. एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं. म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ही जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल. ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू. परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे, तरी देखील 5 तारखेला आपण मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, कसा मोर्चा काढायचा, हा सगळा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन. म्हणजे सगळ्यांनी ठरवावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय. आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये, कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली. सक्ती या विषयी कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा, तुम्ही कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा
या संबंधीचा अहवाल घेतला, वृत्त देखील त्यांनी त्यावेळेस वाचून दाखवलं आणि यासोबत ते असंही म्हणाले की जी आर देखील तुम्ही काढला होता. सर त्यामध्ये मी आता काय बोललो, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे. जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आहे, तर त्याचं मी तुलना नाही करू शकत, कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आणि होता, त्याच्यामुळे हे नाहीये. हे मी तुलना सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय. आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी. उद्धवजी, मुख्यमंत्री असं एक म्हणतात आहे की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारायला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का, म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. कारण तो जो वृत्तांत आहे ते आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही आपल्याकडे हा ज्याच्यामध्ये सगळे जी आर आता लावलेले आहेत आपण ते जी आर आहेत. आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते, किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काय इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलंय, त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी, त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली, आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण जी आर यांनी काढला. जर का मी जी आर काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढून बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर, आणि मग मीच माझ्या जी आरची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली की मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या, आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्या पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील याच्यामध्ये समावेश होता, त्यांनी त्याच्यावरती देखील. बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला. मी सुद्धा वाचलेलं नाहीये, कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे, आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांनी जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा, आणखीन उणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला, तो एक असतं किंवा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. म्हणजे तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही, आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात, म्हणजे वेळच आली नाही, सरकारच पडलं ना गद्दारी करून. तुम्ही जी आरची होळी करण्याचा आदेश दिल्यानंतर तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जी आरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही, 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका. एकत्र आलो आहोत,
एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जी आर त्यांनी मागे घेतलाय. आजच्या कॅबिनेटमध्ये शिंदे बरोबर जे मंत्री आहेत ते देखील नाराज झाले होते. ते म्हणाले का जी आर मागे घेतला म्हणून? GR मागे काय कारण ते लाचारच आहे, त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत? उलट मी अजित पवारांचं कौतुक केलं मगाशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर. ते बोलले तरी, पण हे मिंदे कुठे बोलले? मिंदे कुठे बोलले? बोलणं झालं का? आमचं बोलणं सुरू आहे. अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे. आणि म्हणून सांगतो की 5 तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा, इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे 5 तारखेला, अशी माझी आग्रहाची विनंती. आणि आम्ही तो कार्यक्रम एकत्र आला, मनसे असतील किंवा आपला पक्ष असेल, जसं या मुद्द्याला घेऊन आला ना, हा मुद्दा तडीच नाही, तसं पुढे देखील असं एकत्रित पाहायला मिळेल का राज्यभरातल्या जनतेला याची खास करून? मी परत सांगतो की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, ही माझी धारणा आहे. ठाकरे ब्रँड एकत्र येईल, ठाकरे ब्रँड 5 तारखेला एकत्र येईल, हे कुठेतरी त्यांना वाटलं असेल म्हणून हे मुख्य कारण आहे. नक्कीच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो, पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची. आता तो डाव अयशस्वी झाला. मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून हा जी आर मागे घेतलाय. नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती. आपण पाहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यांनी देखील असा छुपा अजेंडा हिंदीचा लादण्यात येत होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी तो हाणून पाडला. यावेळेस देखील आपण हाणून पाडला, तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला मिळालंय का? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो, आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही, परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे. त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे. जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे, गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे. आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर, तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे एक चांगल्या गुण्यागोविंदाने नांदतायत त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडाही टाकतायत. आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत. तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंथ आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच, तर असं काही नाहीये. विभाजन करण्यासाठी जिस तरीके से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज दोनों GR रद्द कर दिए, साथ ही भाई हिंदी में बोलिया. हिंदी बहुत अच्छा है, आप ऐसे नहीं, लेकिन मेरे स्कूल में 5वीं कक्षा के बाद थी. हिंदी बहुत अच्छी. चलो, धन्यवाद. तो ये है कि जब मुख्यमंत्री कह रहे थे तो उन्होंने ये भी कहा कि आप हिंदी भाषा के विरोधी हैं. कांग्रेस सुनी होगी, तो उन्होंने उल्लेख. पहले ये मुझे बताइए कि मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी क्यों है? मुख्यमंत्री मराठी भाषा की विरोधी है, ये मेरा आरोप है. जाओ उनको बताओ. इसके अलावा जो समिति मैंने लागू की रखी हुई नहीं, इतनी जोर जबरदस्ती करने की आवश्यकता क्यों? अब बाकी सारे विषय हैं. अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं, बाकी रोज ही विषय. कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं, सत्र शुरू होने जा रहा है, तो बाकी के विषय उस पर बात करो ना. आप मराठी के पीछे क्यों पड़े? मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है? मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है, या शायद मैं ऐसा कहूँ तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा, लेकिन उनके ये गुलाम है क्या? शालेय शिक्षण मंत्र्यांना आधी खातं तरी कळलंय का काय खातं आहे त्यांचं? का नुसतं खायचं एवढंच खातं असं वाटतं त्यांना? जो एकता दिखी है, खासकर जिस तरीके से आपको राज ठाकरे की मंच से और बाकी के लोग भी शामिल हुए, क्या ये उसका असर आप मानते हैं कि सरकार को बैकफुट पे? नहीं तो दूसरा क्या हो सकता है? दूसरी बात कौन सी हो सकती है? कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा. इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की. यहाँ कई सालों से बरसों से मराठी गैर मराठी रह रहे, खुशी खुशी रह रहे हैं.
उनमें अलगता पैदा करो, अलग अलग हो जाओ, फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो। अब वो विफल हो गए, इसलिए अब मराठी माणूस इकट्ठा आ रहे, तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया। होगा, मोर्चा होगा या सभा होगी, लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा। और मैं सब लोगों को विनती कर रहा हूँ कि जिस तरीके से जैसे आप मोर्चा के लिए इकट्ठा हम आने वाले थे, वैसे ही 5 तारीख को हम सब इकट्ठा आकर मराठी माणूस एकीकडे असे देखील म्हणतात की पत्र जी आर रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात काय म्हणतात. हाच तर त्यांचा डाव आहे. जे मी बोललो ते अधिकृत बोलले. म्हणजे शेवटी माझ्याबरोबर पण ते 2.5 वर्ष होते ना. भाजप 25-30 वर्ष होती. बाकी मिंदे तर आम्हीच त्यांना राजकीय जन्म दिलाय. त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातली काळबेरं कळतं मला. ठीक आहे. मिनट्स ऑफ द मीटिंग जो थी रघुनाथ माशेलकर की समिति को जो आपने एक्सेप्ट किया, मैंने अभी पढ़ के दिखाया. एक्सेप्ट किया उसको. नहीं सुनो, एक्सेप्ट करने का मतलब क्या है? मैं आपको ऐसे दे रहा हूँ, कुछ किताब दे रहा हूँ. मैंने मतलब इसका मतलब अर्थ ये नहीं होता है कि आपने ले लिया, लेकर आप बाजू में रख सकते हैं. जब आप पढ़ेंगे और उस किताब में जो कुछ लिखा है उसके ऊपर कुछ आप अमल करेंगे तो मैं कहूँगा कि आपने स्वीकार किया. ये बात सच है कि जब राष्ट्रीय शिक्षा धोरण उसका नीति उसका अहवाल आया था, रिपोर्ट आया था, तो उसके ऊपर विचार विमर्श करने के लिए हमने एक कमेटी का गठन किया था डॉक्टर माशेलकर के अध्यक्षता के अंदर. उन्होंने कुछ उनके ऑब्जर्वेशन वो दिए थे और वो तो एक तरीका होता है कि कमेटी होती है, वो रिपोर्ट देती है और उस रिपोर्ट के ऊपर अमल करने के लिए बाद में जो मैंने उसमें है ना, अभी पढ़ के दिखाया मैंने मराठी में. इसलिए मैंने कहा कि अब मुख्यमंत्री जी को कहिए पहले मराठी पढ़ना सीखिए, मराठी समझना सीखिए, फिर हिंदी आप जाकर सीखो. ठीक है. मैंने उसके ऊपर मैंने एक अभ्यास गट उसकी स्थापना की थी, लेकिन उसकी कभी मीटिंग हुई नहीं क्योंकि उन्होंने सरकार गिरा दी. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी प्रकरणं विषय समोर येतात आहे आणि आता हिंदी सक्तीचा मुद्दा यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी होताना किंवा माहितीमध्ये कोंडी नाही, ते संपले. त्यांना काही विचारधारा नाही. त्यांना बाळासाहेबांची विचार हे सगळं थोतांडी आता त्यांना कळलेलं आहे. कारण जो माणूस मराठीवरती अन्याय होताना आपल्या दाढीतून नाही, सॉरी, तोंडातून शब्द काढू शकत नाही, तो काय करणार. चला, धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. 5 जुलैला मोर्चाऐवजी विजयी सभा निघणार अशा प्रकारची घोषणा आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कार्यक्रम ठरणार अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी आता उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मी जी.आर. काढला तर 3 वर्षे हे झोपले होते का, अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर याआधीच महायुतीच्या माध्यमातून ही टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती करण्यात आली होती. मात्र त्यावरती आता उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. 3 वर्षापूर्वी जर मी जी.आर. काढला होता तर 3 वर्ष हे झोपले होते का, असा थेट परखड सवाल आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर येत्या 2 दिवसामध्ये कार्यक्रम ठरणार अशा प्रकारची प्रतिक्रिया. दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थाबाहेरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता एक जल्लोष सुरू आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादरमध्ये आपण जल्लोष पाहतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एक विजयी जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरेंनी बोलताना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, सरकारचा त्रिभाषा धोरणाचा डाव हा उधळून लावला अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थाच्या बाहेरची ही दृश्य पाहतो, ज्या ठिकाणी जल्लोष सुरू आहे. माशेलकर समिती उच्च शिक्षणासाठी होती अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारचं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिलं आहे. कोणाची समिती नेमा सक्ती होऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्धार सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे